कार्याची आणि त्याच्या ओव्हरऑल त्याच्या गावाची विकासाची ही सगळी कारकीर्द बघून हा अवॉर्ड महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये दिला जाणार आहे। तर आपण या ठिकाणी आता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। स्थानिकांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय। त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आहोत। तर मंडळी आपण बघता आहात लोकमत तर्फे सरपंच पर्व यंदाचा आहे। या ठिकाणी बऱ्याच नागरिकांनी मान्यवरांनी उपस्थिती दाखवलेली आहे। आपण लगेच या साईडला टीम या ठिकाणी शूट आणि फोटो चालू आहेत। आपण कृपया या साईडला यायचंय। साबण पोचलेला आहे सगळ्यांचा पसंतीस उतरलेला हा संतूर साबण आहे। यांचं देखील प्रायोजन नमस्कार, मी कामता येथील उपसरपंच आहे आबासाहेब गंगाधर निकम आणि माझ्या ग्रामपंचायतची सदस्याची संख्या 13 आहे। गाव खूप मोठा आहे। मला वाटतं अर्धापूर तालुक्यामध्ये 2 नंबरला आमची ग्रामपंचायत येते, 1 नंबरला मालेगाव आहे। आणि विकासाच्या बाबतीत सांगायचं गेलं म्हणजे गावामध्ये मागच्या वर्षी साहेबांनी अशोकराव चव्हाण साहेब यांनी एक 25 कोटी रुपये आमच्या गावाला टाकलेले आहेत आणि त्या निधीतून कामता ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत। येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये पुनर्वसन असो गावातलं पूर्ण नाल्या रस्ते हे होणार आहेत। येत्या 4 महिन्यामध्ये पूर्ण गावाचं काम आमचा कंप्लीट होणार आहे आणि राहिलेले काही मागणी आहेत ते साहेबाला आम्ही मागितलेले आहेत। जसं करून आता उन्हाळा भासत आहे, ऊन पडत आहे, गावाला वॉटरगेटमध्ये आमचं गाव आणखी गेलेलं नाही। तर आम्ही साहेबाला ज्यावेळेस विनंती केली तर साहेब म्हणले आपण याच्यावर 100% विचार करून तुमचं गाव वॉटरगेटमध्ये घेऊ अशी त्यांना आश्वासन दिलेली आहे आम्हाला। यामधूनच आपल्याला हा सरपंचाचा अवॉर्ड मिळणार आहे। तर या उपक्रमाबद्दल लोकमतचे आभार काय म्हणाल? या कार्यक्रमाबद्दल लोकमतचे आभार असे म्हणावं वाटते की ही जी संकल्पना आहे जी की संतूर मलबार गोल्ड डायमंड आणि बीके टायर यांनी ही संयुक्त संकल्पना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत, त्याबद्दल त्यांचं खूप आभार। आणि खरंच ही जी संकल्पना आहे यातून हर महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतचे सरपंच ते मन लावून काम करतील आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून जे काही तुमच्या लोकमततर्फे बक्षीस कार्यक्रम आहे हे खूप चांगली संकल्पना तुमच्यातर्फे लोकमततर्फे राबवली जात आहे। कामाचं जी कामं पेंडिंग पडलेली आहे त्याला देखील आता पुढे वाटचाल मिळालं हवंय की आता सध्या कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट आता होत नाहीये, त्याबद्दल काही सांगाल का? आमचे उपसरपंच यांनी मागाला गोश्वारा दिला, साहेबांना आम्हाला बरेच शब्द दिलेले आहेत। त्याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे आमचा जो पुनर्वसनाचा विषय आहे ते पुनर्वसनाचा विषय थोडा साहेबांनी आम्हाला 100% करून देणार, पण ते मागे राहिलेला आहे। त्याच्यामध्ये काम होईल अशी आम्हाला 100% म्हणजे गॅरंटी सुद्धा आहे साहेबांची, अशोकराव साहेबांची। आणि काम नाही होतील ते काम मागे राहिलेले आहे। छोटस या ठिकाणी करमणुकीसाठी एक खेळ घेतो आहोत आपण। यायला पाहिजे या खेळाचा आस्वाद घेतायत। आपल्या व्यस्त कामातून थोडासा वेळ या ठिकाणी आपण त्यांच्या करमणुकीसाठी देतो आहोत। चारी टाका या ठिकाणी आलेले आहेत। टाका व्यवस्थित टाका। जातोय तिसरा पण त्यामध्ये टाळ्या झाले 3 झाले। माग चीटिंग नाही आहे, फिक्स आहे। अंघोळाची साबण खेळाडूंसाठी घ्या फोटो घ्या। नागरिकांनी मान्यवरांनी खेळाचा आनंद घेतलाय, त्याचबरोबर बक्षीसही त्यांना मिळतंय।
आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकमत अवॉर्डला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. सर्व मंडळींना या ठिकाणी छोटीशी भेटवस्तू देऊन आम्ही सन्मानित करतो आहोत. आपले